तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्याने म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आपण पाहिलेलं की 2 दिवसापूर्वीच 14 ऑगस्ट 2025 रोजी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प जो काही आहे वरळी येथील प्रकल्प तेथील 556 विजेत्यांना त्यांच्या हक्काच्या घराचं किंवा हक्काच्या घराच्या चाबीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तो सोहळा सुद्धा तुम्ही पाहिला असेल मित्रांनो। आणि हा जो काही पुनर्विकास प्रकल्प आहे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील खूप मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरांचं बांधकाम किंवा पुनर्वसनाचं काम हे सुरू आहे। आता पुनर्वसन होणार आहे, तेथील चाळकऱ्यांना तेथील घरे मिळणार आहेत, तेथील नागरिकांना तेथील रहिवाशांना तेथील त्यांची घरे मिळणारच आहेत। पण त्याशिवाय त्या पुनर्विकासातून म्हाडाला लॉटरीसाठी सुद्धा जवळजवळ 8 ते 10 हजार घरे उपलब्ध होणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। आता जे काही बीडीडी पुनर्विकास प्रकल्प जो काही होता मित्रांनो, त्याचं जे काही चाबी वाटप सोहळा आहे तो तुम्ही याची देही याची डोळा पाहिला असेल, तो अनुभवला सुद्धा असेल। विशेषतः जे बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील जे काही विजेते असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील, तर यांनी सर्वांनी तो सोहळा पाहिला असेल। ते सोहळ्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे तिघही प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते कुठेतरी या चाबीचं वाटप करण्यात आलेलं आहे। चाबीचं वाटप करताना पण तो सोहळा पाहिला असेल मित्रांनो, अनेक विजेते होते, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललेलं होतं। एक जे काही छोट्या खोलीमध्ये सुरू झालेला प्रवास 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास हा कुठेतरी म्हणजे 500 स्क्वेअर फीटच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि गगनचुंबी इमारतीपर्यंत जो काही 4-4 मजल्याच्या जे काही इमारती होत्या त्याच्यापासून तो प्रवास आता गगनचुंबी इमारतीपर्यंत पोहोचलेला आहे आणि अनेक विजेते होते मित्रांनो। त्या ठिकाणी अनेक विजेते, अर्थात मी काही नाव सांगू इच्छितो, तर तुम्ही पाहू शकता विश्वजित भोसले यांनी सुद्धा तिथे आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत। त्याशिवाय पद्मावती राणे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तो व्हिडिओ तुम्ही म्हाडाच्या फेसबुक पेजला तुम्ही पाहू शकता। त्या फेसबुक पेजला फॉलो करा, त्याची सगळी माहिती आपल्याला मिळत असते। नंतर तुम्ही पहा बिपिन चंद्र कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की कशा प्रकारे आम्हाला घर मिळालेलं आहे, म्हणजे म्हाडाकडे बाईट देताना त्यांनी ह्या सगळ्या बाबी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। त्याच्याशिवाय स्मिता शेट्टे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केल्या की कशा प्रकारे त्यांचा तो स्ट्रगल होता, कशा प्रकारे त्यांचा संघर्ष त्यांना करावा लागला। त्याशिवाय विजया मयेकर ह्या सुद्धा विजेते आहेत, ह्यांना सुद्धा त्या ठिकाणी चाबीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याही घरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। शिवाय असे अनेक विजेते होते, त्यांनी अक्षरशः म्हाडाचे आभार मानलेले आहेत। त्यांना भरून आलं होतं, डोळे भरून आले होते, ऊर भरून आला होता की आमच्या ज्या 2-3 पिढ्या या चाळीमध्ये गेलेल्या आहेत, आता तसं आम्हाला परिस्थिती न येता पुढील ज्या काही पिढ्या आहेत त्या आमच्या चांगल्या राहू शकतील, चांगल्या प्रमाणे ते चांगल्या प्रकारे ते स्वतःला डेव्हलप करू शकतील। पण आता मित्रांनो महत्त्वाचं की जे काही बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना घरे मिळाली तो सोहळा जे काही यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तुम्ही पाहिला असेल, त्याचे सगळे अपडेट्स म्हाडाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत किंवा फेसबुक पेजवरती, इन्स्टा पेजवरती तुम्ही पाहू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही सोहळा झाला आहे, सोहळा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची चर्चा होती ती म्हणजे नेमकं या पुनर्विकासातून सर्वसामान्य मुंबईकरांना काय मिळणार आहे किंवा सर्वसामान्य मुंबईकरांच्या लॉटरीसाठी किती घरे उपलब्ध केली जाणार आहेत। कारण त्या सगळ्या 4 मजल्याच्या इमारती होत्या, तिथे गगनचुंबी इमारती उभी राहणार आहेत। जो काही पुनर्विकास प्रकल्प आहे मित्रांनो, चाळ जे कोणी तिथील रहिवासी आहेत, रहिवाशांसाठी इमारती बनवल्या जाणार आहेतच, त्या व्यतिरिक्त जी काही इतर जागा हस्तांतरित होईल म्हाडाकडे त्या जागेवरती व्यावसायिक आणि रहिवासी इमारती उभारल्या जाणार आहेत, टोलेजंग इमारती उभारल्या जाणार आहेत। आता तीन महत्त्वाचे प्रकल्प सध्या मुंबईमध्ये सुरू आहेत। पहिला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी हा एक आहे। दुसरा राम जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प जो परेल या ठिकाणी आहे, लोअर परेल या ठिकाणी आहे। आणि तिसरा आहे मित्रांनो बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प नायगाव दादर पूर्व हा एक प्रकल्प आहे। हे 3 महत्त्वाचे प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी या घरांचं काम ऑलरेडी सुरू आहे आणि त्याच्यापैकी बीडीडी चाळ जो काही वरळी आहेत, वरळीतील घरे ह्या ऑलरेडी तयार झालेले आहेत, टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत। वरळी या ठिकाणी आम्ही लवकरच व्हिजिट करून तेथील सगळी लोकॅलिटी, तेथील किंवा जे काही सॅम्पल फ्लॅट आहे, जे काही रहिवाशांचं म्हणणं आहे, आम्ही ते घेऊन येणार आहोत। आता महत्त्वाचं मित्रांनो, 3ही प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या लॉटरीसाठी सुद्धा जवळजवळ 8 ते 10 हजार घरे उपलब्ध होतील अशी कुठेतरी शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा मध्यम उत्पन्न गट अर्थातच MIG आणि उच्च उत्पन्न गट HIG या 2 उत्पन्न गटाकरिता ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। आता नेमका तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध होणार आहेत ही माहिती असणं तितकंच आवश्यक आहे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात घ्या
की जे काही इमारतीचं स्ट्रक्चर असणार आहे, जे लॉटरीसाठी जे काही इमारत आपल्याला मिळणार आहे म्हाडाच्या लॉटरीसाठी, त्याच्यामध्ये एकूण 76 मजल्याच्या इमारती ह्या वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणार आहेत. 76 मजली टावर बनवले जाणार आहेत. लक्षात घ्या, 76 फ्लोअर. आणि त्यामध्ये पहिला असणार आहे तळमजला, जो स्टील्ट असणार आहे. तळमजल्यावरती काहीच नाही, तुम्हाला फक्त पार्किंगची किंवा इतर काही असेल सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर 10 मजली पोडियम असणार आहे. बघा, 10th फ्लोअर पोडियम, 10 मजली पोडियम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. आणि त्याच्यानंतर 11व्या मजल्यापासून किंवा 12व्या मजल्यापासून वर हे रेसिडेन्शियल घरे बांधली जाणार आहेत. आता पोडियम अर्थात कमर्शियल आले असतील किंवा कमर्शियल शॉप म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, पार्किंग म्हणा किंवा चार्जिंग स्टेशन, सगळ्या ॲम्युनिटीज असतील काही दिलेल्या, तर सगळे त्याच्यामध्ये आल्या. तर त्याच्यानंतर जे काही वरती इमारत बनवली जाणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 66 मजल्याची रेसिडेन्शियल घरे किंवा रेसिडेन्शियल इमारत ही बनवली जाणार आहेत. आणि अशा प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे मित्रांनो बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी या ठिकाणी. आता वरळी या ठिकाणी किती घरे उपलब्ध होणार आहेत, तर MIG अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी जवळजवळ 75 स्क्वेअर मीटर, अर्थातच जवळजवळ 807 स्क्वेअर फीटची घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आणि ती घरे असणार आहे मित्रांनो 3354 घरे. 3354 घरे वरळी या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत MIG मध्यम उत्पन्न गटाकरता, जी 2 BHK स्वरूपाची असतील 807 स्क्वेअर फीट एरियाची. त्याच्यानंतर तिथेच HIG अर्थातच उच्च उत्पन्न गटासाठी 1726 घरे उपलब्ध केली जाणार आहेत, ज्याचा कार्पेट एरिया 100 स्क्वेअर मीटर अर्थातच 1076 स्क्वेअर फीट एवढा असणार आहे. आणि सगळी 3 BHK ची घरे असणार आहेत. अशी एकूण 5080 घरे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत वरळी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रकल्प मित्रांनो, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प दादर या ठिकाणी MIG अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी. आता तिन्ही ठिकाणी कार्पेट एरिया सर्व उत्पन्न गटाचा सारखाच असणार आहे, म्हणजे 807 स्क्वेअर फीट हे MIG साठी आणि 1076 हे HIG साठी. नायगाव ठिकाणी 1314 घरे ही MIG उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तिथेच HIG उत्पन्न गटासाठी 404 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी नायगाव या ठिकाणी एकूण 1754 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लोअर परेल या ठिकाणी MIG उत्पन्न गटाकरता 728 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर HIG उत्पन्न गटाकरता 540 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी एकूण 1268 घरे या ठिकाणी 2 BHK आणि 3 BHK ची घरे उपलब्ध करून दिली जाणार किंवा बांधली जाणार आहेत. आता या ठिकाणी जर टोटल घरांचा विचार केला, वरळी, लोअर परेल आणि वरळी, परेल आणि नायगाव या तीनही ठिकाणचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो MIG साठी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 5396 घरे उपलब्ध होतील. आणि HIG उत्पन्न गटाकरता एकूण 2706 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी एकूण या प्रकल्पामध्ये 8102 घरे ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जी फक्त MIG आणि HIG उत्पन्न गटासाठी असतील, जी लॉटरीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या संदर्भातलं वृत्त सुद्धा हे सकाळ वृत्तपत्रामध्ये 14 ऑगस्टच्या सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. दक्षिण मुंबईत म्हाडाची घरेच घरे अशा नावाने ते अपडेट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी प्रॉपरली दिलेली आहे. मध्यम उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका बीडीडीच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या विक्रीयोग्य इमारतीमध्ये मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाच्या सदनिका असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 75 ते 100 चौरस मीटरच्या घरात असणार आहे. या घरांची विक्री म्हाडाकडून लॉटरी पद्धतीने होऊ शकणार आहे. अर्थात या लॉटरी पद्धतीने ही घरे विकली जाऊ शकतात. बीडीडी चाळी वरळी बीडीडी चाळ वासियांना आज चाबी वाटप आपण तो सोहळा पाहिलेला आहे. सुसज्ज पार्किंग म्हणजे घरासह सुसज्ज पार्किंग. आता जे काही 500 स्क्वेअर मीटरचे घरे जे बांधले आहेत त्यांना सगळ्या पार्किंग किंवा ज्या काही अम्युनिटीज आवश्यक आहेत त्या अम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत. याच ठिकाणी जे काही व्यापारी संकुल बनवलं जाणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काय काय सुविधा असणार आहेत तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र व्यापारी संकुल, शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन असून मल्ल निसारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो, आदी सुविधा असणार आहेत. आणि त्याशिवाय
मुंबईच्या राजकीय सांस्कृतिक घडामोडीचे साक्षीदार जांभोरी मैदान व आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे। अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, तिथे कुठलंच काम केलं जाणार नाहीये। जुन्या चाळीतील जुन्या इमारतीचे जैसे थे जतन करून म्हाडातर्फे संग्रहालय बनवलं जाणार आहे। जे काही जुन्या इमारती आहेत त्याचं संग्रहालय बनवलं जाणार आहे। या माध्यमातून बीडीडी चाळींची माहिती व वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून भावी पिढीला याद्वारे बीडीडी चाळींच्या इतिहासाबाबत माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून जे काही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आहे, ज्या विजेत्यांना ज्या नागरिकांना या सोहळ्यामध्ये चाबींचं वाटप झालेलं आहे, घरांचा ताबा मिळालेला आहे, अशा सर्व विजेत्यांचं आरके प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।